नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण पाहणार आहोत नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचरमधला आपला भाग आहे. तुम्हाला माहीत आहे आपण नॉमेनक्लेचर बघतोय. नॉमेनक्लेचरमध्ये आपण दोन गोष्टी बघतोय, एक कॉमन नेम सिस्टीम, एक IUPAC नेम सिस्टीम. सुरुवातीला आपण बघत आहोत फक्त कॉमन नेम सिस्टीम. कॉमन नाव सिस्टीमबद्दलची फक्त माहिती आपण घेत आहोत. कॉमन नाव पाहत असताना एक गोष्ट अतिशय महत्त्वाची जी आपण लक्षात ठेवायची आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंड्सला आपण कॉमन नाव देतोय आणि ते कॉमन नाव लिहित असताना आपण एक स्पेशल शब्द वापरतोय, एक स्पेशल नाव वापरतोय. आणि तो स्पेशल शब्द काय सांगतोय? कार्बनची संख्या. कार्बनची संख्या 1 असेल फार्म, कार्बनची संख्या 2 असेल ॲसिड, कार्बनची संख्या 3 असेल प्रोपिओन, कार्बनची संख्या 4 असेल ब्युटीर, कार्बनची संख्या 5 असेल व्हॅलेर. बेन्झीन रिंगला जर कार्बन जोडलेला असेल, त्याला हायड्रोजन जोडलेला नसेल तर बेन्झो. हे सगळे शब्द आपण वापरतोय आणि या सर्वांचा वापर करून आपण नाव देतोय कॉमन नाव. मग आता कॉमन नाव कोणाचं बघायचं आहे? ॲसिड अनहायड्राईडचं. आता ॲसिड अनहायड्राईडचं नाव कसं लिहायचं आहे? कॉमन नेम म्हणतोय मी, त्याच्याबद्दलची माहिती घेऊयात. परंतु त्याच्या अगोदर ॲसिड अनहायड्राईड असतो कसा हे आपण माहिती करून घेऊयात. पहा, RC⋅O R. आता हे स्ट्रक्चर तुमच्या समोर मी काढलेलं आहे. ह्याला काय म्हणतो आपण? ॲसिड अनहायड्राईड. हे जे स्ट्रक्चर तुमच्या समोर काढलेलं आहे या स्ट्रक्चरला आपण काय नाव दिलेलं आहे? दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज द ॲसिड अनहायड्राईड, ज्याच्यामध्ये RC⋅O R म्हणजे 2 C⋅O आहेत आणि ह्या दोघांना आपण O न जोडले. असं स्ट्रक्चर असेल तर त्याला म्हणायचं ॲसिड अनहायड्राईड. C⋅O C⋅O असं जर असेल फंक्शनल ग्रुप तर त्या प्रकारच्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो? ॲसिड अनहायड्राईड. तुमच्या समोर आहे. आता ॲसिड अनहायड्राईडला नाव कसं द्यायचं त्याच्या अगोदर एक महत्त्वाचं कन्सेप्ट तुम्हाला मी सांगतोय. ॲसिड अनहायड्राईड 2 प्रकारचे असतात, एक सिमेट्रिकल आणि एक असिमेट्रिकल. एक असतो सिमेट्रिक, एक असतो एसिमेट्रिक. म्हणजे सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल असे 2 भाग आहेत. समजा मी काय सांगतोय, मी लिहिलं CH3 C⋅O C⋅O आणि CH3. तुम्ही असं सरळ लिहा किंवा असं लिहा, अर्थ एकच आहे, अर्थ बदलत नाही. तुम्ही जर ॲसिड अनहायड्राईड असं काढलात तर हा O आहे, ह्याचे 2 भाग पाडा. इथं काय CH3 C⋅O, खाली काय बघा CH3 C⋅O. हे दोन्ही सेम आहेत का? आहेत. जर हे 2 सेम असतील तर त्याला म्हणा सिमेट्रिकल अनहायड्राईड. हा सिमेट्रिकल आहे. आता हा सिमेट्रिकल का आहे? कारण ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला बघा, इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला हे दोन्ही जर सेम असतील. आता हा कोण आहे? CH3 C⋅O. हा कोण आहे? CH3 C⋅O. म्हणजे या ठिकाणी असलेले दोन्ही ग्रुप एकसारखे आहेत. लक्षात घ्या, जर दोन्ही ग्रुप एकसारखे असतील त्याला म्हणायचं सिमेट्रिकल, म्हणून हे सिमेट्रिकल आहे. आता अनसिमेट्रिकल मध्ये कसं असतं? आता असिमेट्रिक किंवा अनसिमेट्रिकल म्हणून आपण त्याला CH3 C⋅O C⋅O CH2 आता CH3. ठीक आहे, हे एक्झाम्पल आपण लिहिलं. आता हे सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे बघूयात आपण. आता इथून आपण 2 भाग करू. इकडे बघा CH3 C⋅O, खाली बघा CH3 CH2 C⋅O. हे दोन्ही सेम आहेत का? नाही. म्हणजे हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. इथं CH3 आहे, इथं CH3 CH2 आहे. म्हणजे या ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला असलेले जे घटक आहेत ते एकसारखे नाही आहेत, वेगवेगळे आहेत. आणि हे जर वेगवेगळे असतील दॅट इज कॉल्ड एज द अनसिमेट्रिक. सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल किंवा एसिमेट्रिक म्हणा चलते, एकच अर्थ होतो त्या शब्दांचा. जसं प्रोनाऊन्सिएशन असेल त्याप्रमाणे करा. आणि म्हणून आपण या ठिकाणी अनहायड्राईडचं कॉमन नाव बघण्याच्या अगोदर आपल्याला माहित पाहिजे सिमेट्रिकल म्हणजे काय आणि अनसिमेट्रिकल म्हणजे काय, सिमेट्रिक म्हणजे काय आणि एसिमेट्रिक म्हणजे काय. तर ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ आपण लक्षात घेतला. आता दोन्ही प्रकारच्या अनहायड्राईडला नाव द्यायचं आहे. आता सिमेट्रिकलला नाव द्यायची पद्धत वेगळी आणि अनसिमेट्रिकलला नाव द्यायची पद्धत थोडी वेगळी कशी आहे तुमच्या समोर मी सांगतोय. परंतु हे सगळं नॉमेनक्लेचर पाहत असताना एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे, जे म्हणजे आपला स्पेशल शब्द. कळलं का? आता स्पेशल शब्द कोणता वापरायचा? अहो, कार्बनची संख्या किती आहे याप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशल नाव वापरले. कार्बनची संख्या 1 असेल फार्म म्हणा, कार्बनची संख्या 2 असेल ॲसिड म्हणा, कार्बनची संख्या 3 असेल प्रोपिओन म्हणा, कार्बनची संख्या 4 असेल ब्युटीन म्हणा,
कार्बनची संख्या 5 असेल व्हॅलेर म्हणा. याप्रमाणे आपण प्रत्येकाचं नाव लिहितो. हे सगळे शब्द जोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला नॉमेनक्लेचर कळणार नाही. म्हणून फार्म ॲसिड प्रोपिओन ब्युटीर व्हॅलेर म्हणा. फार्म ॲसिड प्रोपिओन ब्युटीर व्हॅलेर. फार्म ॲसिड प्रोपिओन ब्युटीर व्हॅलेर. हे शब्द जोपर्यंत तुम्हाला कळणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला हे नॉमेनक्लेचर कळणार नाही. म्हणून हे लक्षात ठेवा. आता एक एक उदाहरण आपण घेऊयात. पहिल्यांदा घेऊ सिमेट्रिकल, पुन्हा घेऊयात अनसिमेट्रिकल. सिमेट्रिक, एसिमेट्रिक अशा दोन प्रकारच्या भागाबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. पहा, एक एक उदाहरण आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. अतिशय सोपी माहिती आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचा बरं का. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही. फक्त व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचं आहे. अतिशय सिंपल नॉमेनक्लेचर आहे. नाव कसं लिहायचं बघा. आता इथं पहिले एक्झाम्पल बघा. नंबर 1 CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CH3. आता हा कसा आहे, सिमेट्रिक आहे. एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. अरे बाबा इथं पण CH3 आहे, इथं पण CH3 आहे, म्हणजे दोन्ही सेम. आता हे ऑक्सिजन ह्याच्या बाजूला इकडं आणि ह्याच्या बाजूला इकडं. इकडे बी CH3 C डबल बॉन्ड O, इकडे बी CH3 C डबल बॉन्ड O आहे का. दोन्ही सेम आहेत ना, म्हणजे हा सिमेट्रिकल आहे. म्हणजे हा सिमेट्रिकल आहे. आणि सिमेट्रिकलला नाव कसं द्यायचं आपल्याला माहित आहे, त्याप्रमाणे आपण नाव लिहू आहे की नाही. आणि सिमेट्रिकलला नाव देत असताना कार्बनची संख्या फक्त एका ठिकाणची मोजा. दोन्ही मिळून सगळे मोजू नका. कार्बन 1 2 3 4 असं मोजायचं नाही. कार्बनची संख्या फक्त एका ठिकाणची मोजा. 1 2 बस. हिकडची मोजा किंवा हिकडची मोजा, एकाच ठिकाणची मोजा. समजलं का. सिमेट्रिकल असेल तर, सिमेट्रिकल अनहायड्राइड असेल तर त्याला कॉमन नाव देत असताना सगळेच कार्बन मोजू नयेत. फक्त एका ठिकाणचे मोजा. एक इकडची मोजा किंवा इकडची मोजा, कारण दोन्ही सेमच आहे. मग 1 2 बस. आणि मग तुम्ही स्पेशल शब्द वापरा. कळलं का. म्हणजे या ठिकाणी नाव देताना काय करायचं, पहिल्यांदा वापरा स्पेशल शब्द, स्पेशल नाव, आणि त्यासाठी मोजा कार्बनची संख्या. आणि एक काळजी घ्या, कार्बनची संख्या मोजत असताना एका बाजूची मोजा. हो का, 1 2 बस. हिकडचं मोजू नका. एक तर हिकडचे मोजा किंवा हिकडची मोजा, दोन्हीकडले मोजू नका. हे वाक्य लय महत्वाचं आहे. ठीक आहे. आता स्पेशल नाव लिहिलं. आता पुढे काय लिहायचं, सफिक्स. आपण कॉमन नाव लिहित असताना कसं लिहितोय, आपण कॉमन नाव लिहित असताना एक महत्वाचं वाक्य आपण वापरतोय. प्रत्येकाचं आपण स्पेशल नाव लिहितोय आणि त्या स्पेशल नावाच्या समोर वेगवेगळ्या प्रकारचे सफिक्स वापरतोय. अनहायड्राइडसाठी तुम्ही कोणत्या प्रकारचं सफिक्स वापरणार हे फार महत्वाचं आहे. कळलं का. आणि त्यासाठी सफिक्स वापरायचं आहे प्लस IC अनहायड्राइड. हे काय झालं, सफिक्स. बघा, ऍसिड अनहायड्राइड कुठल्या प्रकारचा आहे, सिमेट्रिकल प्रकारचा आहे. अनसिमेट्रिकल बी असंच आहे, पण थोडं वेगळं आहे. कळालं का नाही कळालं. आणि नाव लिहित असताना एक वाक्य आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं. पहिल्यांदा लिहावा स्पेशल नाव आणि त्या स्पेशल नावाच्या समोर लिहावा सफिक्स. सफिक्स कोणतं लिहायचं ते पण फिक्स आहे, ते आहे IC अनहायड्राइड. कोणतं, IC अनहायड्राइड. बोला, IC अनहायड्राइड हे सफिक्स वापरा. म्हणजे पहिल्यांदा स्पेशल नाव अधिक IC अनहायड्राइड हे सफिक्स, या दोन गोष्टी वापरलात की त्याचं नाव तयार होईल. आता आपण एक एक उदाहरण घेऊ म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. पहा, आता हे तुमच्या समोर आहे. आता कसं करायचं सांगितलं मी, आता त्याप्रमाणे करा म्हणजे आपल्या बरोबर लक्षात येईल. हा बरोबर आहे की नाही. हा मोजा कार्बन 1 2. तुम्हाला माहित आहे 2 कार्बनचं स्पेशल शब्द ऍसिड. हो का, हे लिहिलं आपण ऍसिड आहे की नाही. याच्या समोर काय लिहायचं, सफिक्स. कोणतं, IC अनहायड्राइड. कोणतं, IC अनहायड्राइड. बोला, IC अनहायड्राइड लिहा. IC अनहायड्राइड नाव झालं ऍसिटिक अनहायड्राइड. काय नाव झालं, ऍसिटिक अनहायड्राइड. अशा प्रकारे या कंपाऊंडचं नाव तयार झालं ऍसिटिक अनहायड्राइड. दुसरं उदाहरण बघा, CH3 CH2 C डबल बॉन्ड O. बघा, C डबल बॉन्ड O CH2 CH3. आता हा बी सिमेट्रिकल आहे. आता सिमेट्रिकल कसं ओळखायचं तुम्हाला कळालेलं असेल. सिमेट्रिकल बद्दल वेगळी माहिती सांगायची गरज नाही. अरे बाबा हे दोन्ही सेम आहेत का, आहेत. अरे दोन्ही सेम असतील तर सिमेट्रिकल आहे. अरे बाबा CH3 CH2 C डबल बॉन्ड O, CH3 CH2 C डबल बॉन्ड O, दोन्ही कसे रे, सारखेच रे. सारखेच रे म्हणजे कसलं रे, सिमेट्रिकल रे.
अरे कळलं का रे? सिंपल नॉमेनक्लेचर. मोजा कार्बन. कार्बन 1 2 3 एकाच ठिकाणची मोजायचं. 3 कार्बनचा स्पेशल शब्द प्रोपिओन. कोणता शब्द? प्रोपिओन. लिहिलं प्रोपिओन. त्याच्या पुढे लिहायचा आपल्याला सफिक्स कोणता लिहायचा माहित आहे? आयसी अनहायड्राइड. लिहा पुढे आयसी आणि मग खाली लिहू आपण अनहायड्राइड. नाव झालं प्रोपिओनिक अनहायड्राइड. काय? प्रोपिओनिक अनहायड्राइड. अजून एक घेऊ आपण. CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH2 CH2 CH3. एक्झाम्पल आपल्या समोर आहे. याला नाव लिहायचं आहे. मग याला तुम्ही कुठलं नाव लिहिणार? कॉमन नाव लिहिणार. सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल? अरे भावा हे आहे सिमेट्रिकल. अरे सिमेट्रिकल का बरं रे? कारण हित सेमच रे, म्हणून सिमेट्रिकल रे. आता नाव घ्या. मोजा कार्बन. हो का? 1 2 3 4 कार्बनचा स्पेशल शब्द ब्युटिरल. कोणता? ब्युटिरल. बोला ब्युटिरल. हो का? हे लिहिलं आपण ब्युटिरल. आणि पुढे सफिक्स आयसी अनहायड्राइड. नाव झालं काय? ब्युटिरिक अनहायड्राइड. कळालं का? अशा प्रकारे हा जो कंपाऊंड तुमच्या समोर लिहिलेला आहे या कंपाऊंडचं नाव तयार झालं ब्युटिरिक अनहायड्राइड. अशा प्रकारे आपण प्रत्येकाला नाव देऊ शकतो. प्रत्येकाचं नाव कसं ते आपण त्या ठिकाणी थोडक्यात समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, पुसतो आणि अजून एक्झाम्पल्स आपण घेऊया. सर्वांनी व्यवस्थित बघा. नाव कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित समजून घेणं लय महत्वाचं आहे. समजलं का? तेव्हाच कळणार आहे. केलं की सोपं आहे, नाही केलं की अवघड आहे. चला 3 झालं. चौथं उदाहरण बघा इथं सांगतोय. हां CH3 आहे का? त्याच्या अगोदर मी असं घेतो बघा. बेंझिन रिंग C डबल बॉन्ड O किंवा त्याच्याऐवजी आपण डायरेक्ट असं घेऊ का? H C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O H. व्हेरी इंटरेस्टिंग आहे बरं का. आता मी लिहिलेलं आहे. आता याचं कॉमन नाव कसं येतं बघूयात आपण. आता या ठिकाणी इकडे बी H आहे, इकडे बी H आहे. हा ना? इथं बी CHO ग्रुप आहे, इथं बी CHO ग्रुप आहे थोडक्यात. आता ह्याला नाव लिहायचं आहे. तुम्हाला वाटलं अल्डिहाइड, परंतु हे अल्डिहाइड नाही, हे अनहाइड्राइड आहे. कारण इन दोनों के बीच में ऑक्सीजन है और इन दोनों के बीच में जब ऑक्सीजन आता है तो अनहाइड्राइड बन जाता है. वो अल्डिहाइड नहीं रहता मेरे भाई बहनों. कळलं नाही का? हो का? C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O म्हणजे आपलं अनहाइड्राइड लिंकेज आहे मध्ये. आता नाव लिहायचं आहे. प्रश्न असा आहे बाबा हे सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे? उत्तर फार सोपं आहे. सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल का बरं? ऑक्सिजनच्या इकडे बी एक कार्बन आहे, ऑक्सिजनच्या इकडे बी एक कार्बन आहे. आपण सरळ पण लिहू शकतो किंवा अगोदर लिहिल्यासारखं बी लिहू शकतो. एकच अर्थ आहे, चुकीचं नाही. बघा मोजा कार्बन एकच आहे. एक म्हणजे फार्म आणि मग आयसी अनहायड्राइड सफिक्स फार्मिक अनहायड्राइड. काय नाव झालं? फार्मिक अनहायड्राइड असं याचं नाव झालं. ओके, अजून एक बघा 5वं एक. ह्याला पण आपण सरळ लिहू. चालते का? कसे बी लिहा. O C डबल बॉन्ड O आणि परत इथं आपण बेंझिन रिंग लिहू. म्हणजे परत हे सिमेट्रिकल आहे. बघा हे पण उदाहरण सिमेट्रिकल आहे. आता हे उदाहरण सिमेट्रिकल का बरं आहे? तर C डबल बॉन्ड O बेंझिन रिंग म्हणजे फिनोल आहे. C डबल बॉन्ड O बेंझिन रिंग हे फिनोल आहे, पण दोघांच्या मध्ये O आहे म्हणून हे झालं अनहायड्राइड. अनहायड्राइड झालं. आता कसं नाव लिहायचं? एक लक्षात घ्या. बेंझिन रिंगच्या समोर जर कार्बन असेल आणि या कार्बनला जर हायड्रोजन जोडलेला नसेल तर ह्याला म्हणतात बेन्झो. काय? बेन्झो. बोला बेन्झो. लिहा मग त्याप्रमाणे. आणि मग तुम्हाला माहित आहे हो का? बेन्झो आणि मग आयसी आणि अनहायड्राइड. ऐका बरं का, लई महत्वाचं आहे. परंतु इथं O आहे आणि इथं I आहे. कळालं का? आता इथं कोण आहे आणि इथं कोण आहे? आता ह्या दोन्ही गोष्टी आपण एकमेकाला जोडूयात म्हणजे आपलं नाव तयार होईल आणि नाव होईल बेन्झोइक अनहायड्राइड. का नाव होईल? बेन्झोइक अनहायड्राइड. बेन्झोइक अनहायड्राइड असं याचं नाव होईल. अशा प्रकारे आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंड्सला नाव देऊ शकतो. आतापर्यंत आपण जे उदाहरणं घेतले सगळे एका प्रकारचे होते, सगळे सिमेट्रिकल होते. सिमेट्रिकलला कसं नाव द्यायचं ते सांगितलं. आता अनसिमेट्रिकल घेऊयात. अनसिमेट्रिकलमध्ये एक काळजी घ्यायचं, दोन्ही वेगवेगळे असणार आहेत, त्याच्यामुळे दोघांचं बी नाव लिहायचं.
कळालं का? दोन वेगवेगळे दोघांचं बी नाव, इथं दोन्ही सेम होते म्हणजे एकाच नाव, दोन्ही वेगवेगळे अनसिमेट्रिकल वेगळे, दोघांचं नाव वेगवेगळं राहायचं. कसं बघा, 1 2 3 उदाहरणं आपण घेऊयात. पहिलं उदाहरण बघा, CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH2 CH3. बघा आता इकडं CH3 आहे आणि इकडं CH2 CH3 आहे, इकडे मिथिल आहे, इकडे इथिल आहे, दोन्ही वेगळे झाले की हे बघा O इकडे बघा वेगळा आहे आणि इकडे बघा वेगळा आहे. कळते तुम्हाला? लय समजावून सांगायची गरज नाही, लय पटवून सांगायची गरज नाही, लगेच पटतंय ना आपल्याला. हे बरोबर आहे का? C डबल बॉन्ड O CH3 इकडं C डबल बॉन्ड O CH2 CH3 म्हणजे इकडे वेगळं इकडे वेगळं आहे. आता इथं काय कार्बन 1 2 म्हणजे काय काय AC आहे का, ॲसिड पुन्हा IC ॲसिटिक म्हणायचं. आणि ह्याचं नाव काय लगेच अनहायड्राईड लिहायचं नाही, ह्याचं नाव लिहायचं लगेच ॲसिटिक. हां 3 कार्बन आहेत 1 2 3 काय प्रोपिओन मग IC ॲसिटिक प्रोपिओनिक आणि मग शेवटला लिहायचं अनहायड्राईड. कळलं का? म्हणजे ह्याचं एक नाव लिहा, ह्याचं एक नाव लिहा आणि नाव लिहिताना अल्फाबेटिकली लिहा. आता A अगोदर येते P नंतर येते, हे का सिक्वेन्समध्ये आले. ॲसिटिक प्रोपिओनिक अनहायड्राईड. कसं ॲसिटिक प्रोपिओनिक अनहायड्राईड, हा वेगळा हा वेगळा, दोन्ही वेगळे म्हणजे अनसिमेट्रिकल. हा कसा अनसिमेट्रिकल, दोघांची नावं लिहावी लागतील. ह्याच्यामध्ये कार्बन 1 2 2 कार्बनचा स्पेशल शब्द ॲसिड, पुढे लिहिलं IC, लगेच अनहायड्राईड लिहू नका, ह्याचं बी नाव लिहा पहिल्यांदा. कार्बन मोजा 1 2 3 प्रोपिओन, पुन्हा लिहा IC प्रोपिओनिक आणि शेवट लिहा अनहायड्राईड. ॲसिटिक प्रोपिओनिक अनहायड्राईड. सोपं आहे, अवघड नाही का नाही. ओके नेक्स्ट बघा. आता असं घेऊ. आता इथे कार्बन घेत 1 2 म्हणजे ॲसिटिक ॲसिड शब्द येईल ना ॲसिट. इथं कार्बन किती आहे, एकच आहे म्हणजे फार्म येईल. मग F आणि A आधी A येते अल्फाबेटिकली म्हणून आधी ह्याचं नाव मग ह्याचं नाव घेऊ आपण. बघा आता कसं लिहायचं. कार्बन किती आहेत 1 2 2 कार्बनचं काय येईल ॲसिट आणि IC लिहायचं ॲसिटिक. ह्याचं काय येईल कार्बन एकच आहे म्हणून फार्म. हां पुढे IC ॲसिटिक फार्मिक अनहायड्राईड. ॲसिटिक फार्मिक अनहायड्राईड असं याचं नाव येईल. अजून एक घेऊयात आपण. पहा CH3 CH2 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH2 CH2 CH3. आता ह्याला नाव लिहू आपण. हे बी अनसिमेट्रिकल आहे. 1 2 3 आणि इकडं 1 2 3 4. ह्याचं नाव ब्युटीर आहे, ह्याचं नाव प्रोपिओन आहे. हे नाव आधी लिहायचं हो का. ब्युटीर IC ब्युटिरिक. ह्याचं नाव काय येईल प्रोपिओनिक प्रोपिओनिक आणि शेवटी अनहायड्राईड. शेवटी अनहायड्राईड. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंड्सला आपण कॉमन नाव लिहू शकतो. तर हे अनहायड्राईडला कॉमन नाव लिहायची पद्धत आहे. अगदीच थोडक्यात आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. धन्यवाद. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण कॉमन नेम सिस्टीम पूर्ण केलेली आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या. धन्यवाद.